हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण प्रयोगाचा दुसरा प्रकार कर्मणी प्रयोग हा ट्रिकनुसार पाहणार आहोत। कर्मणी प्रयोगाची व्याख्या आपल्याला पुस्तकातून घ्यायची नाही। ज्या पद्धतीने आपल्याला समजेल ट्रिकनुसार त्या पद्धतीने आपण याची व्याख्या तयार करायची आहे। तर कर्मणी प्रयोग या कर्मणी शब्दातला एक शब्द पकडायचा आहे कर्म, आणि इथेच आपला प्रयोग तयार झाला। म्हणजे इथेच आपली व्याख्या तयार झाली, ट्रिक तयार झाली। कर्मणीमधला शब्द पकडला कर्म, म्हणजेच ज्या वाक्यामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात। त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आईने काकडी कापली, यामधला कर्ता आई आहे, कर्म काकडी आहे आणि क्रियापद कापली आहे। या वाक्यातला कर्ता आपण जसाच्या तसा ठेवू, फक्त कर्म बदलून पाहू। जर कर्म बदललं तर क्रियापद बदलते का ते आपण पाहू। तर याचेच उदाहरण घेऊ। आपण आईला आई ठेवू, जसेच्या तसे। आता कर्म काकडी होते, कर्माच्या जागेवर आपण दुसरं कर्म ठेवू, तर आईने आंबा कापला या पद्धतीचं वाक्य होईल। आईने आंबा कापली असे म्हणू शकत नाही, कारण आंबा हे पुल्लिंगी नाम आहे। मग आईने आंबा कापला, तर पहा कर्म बदललं तर क्रियापद सुद्धा बदललेलं आहे। त्यानंतर दुसरे उदाहरण घेऊ। सचिनने निबंध लिहिला या पद्धतीचं आपण वाक्य घेतलं। या वाक्यातलं कर्म कोणतं झालेलं आहे? निबंध, आणि कर्मानुसार काय आहे? क्रियापद लिहिला। सचिनने निबंध लिहिला। तर दुसऱ्या वाक्यामध्ये या वाक्यातलं कर्म बदलून पाहू। कर्मानुसार क्रियापद बदलते का ते आपल्याला समजेल। तर सचिनला सचिन आपण जसाच्या तसा ठेवूया। सचिनने निबंधाच्या जागेवर आपण दुसरे काहीतरी नाम घेऊ, म्हणजे कर्माच्या जागेवर सचिनने कविता लिहिली या प्रकारचं वाक्य होईल। म्हणजे पहा, वाक्यातलं पहिलं कर्म होतं निबंध, त्यानुसार क्रियापद होतं लिहिला, आणि कर्म कविता केलं तर क्रियापद काय झालं? लिहिली। म्हणजेच वाक्यातलं जर आपण कर्म बदललं तर क्रियापद बदललेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। कर्मणी प्रयोगाचे एकूण 5 प्रकार पडतात। 1. शक्य कर्मणी प्रयोग। 2. समापन कर्मणी प्रयोग। 3. प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग। 4. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग। 5. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग। त्यापैकी आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, शक्य कर्मणी प्रयोग। एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला एखादी क्रिया करणं जर शक्य असेल, याच्यामध्ये शब्द पकडायचा आहे शक्य। एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याला एखादी क्रिया करणं शक्य असेल असा अर्थबोध होतो, तर त्या प्रयोगाला शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात। आपण उदाहरण घेऊया। आईच्याने काम करवते या वाक्यातला कर्ता आहे आई, म्हणजे आईला काम करण्याची इथं शक्यता दाखवत आहे। आईच्याने काम करवते या वाक्यामध्ये कर्ता आई आहे, आणि आईला काम करण्याची इथं
शक्यता दाखवलेली आहे. म्हणजे आईला काम करणं इथं शक्य आहे असा अर्थबोध या वाक्यातून होतो. म्हणून या प्रयोगाला शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणायचे. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर बाबाच्याने डोंगर चढवतो. या वाक्यातला कर्ता आहे बाबा. तर बाबाला काम करण्याची क्रिया काय आहे? शक्य आहे. म्हणजे डोंगर चढणं बाबाला शक्य आहे. मग या दोन्ही वाक्यातून आपल्याला कर्त्याला एखादी क्रिया करण्याचं शक्य असल्याचा अर्थबोध होतो. म्हणून या दोन्ही प्रयोगाला शक्य कर्मणी प्रयोग असं म्हणायचं. या पद्धतीने तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कर्मणी प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग. लक्षात कसं ठेवायचं? तर इथे शब्द पहा, समापन. समापन हा शब्द आपण समाप्त या पद्धतीने ध्यानात ठेवायचा आहे. एखाद्या वाक्यातील क्रिया समाप्त झाल्याचा अर्थबोध ज्या वाक्यामधून होतो त्या वाक्याला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. समापनवरून काय शब्द तयार केला? समाप्त. आणि एखाद्या वाक्यामध्ये एखादी क्रिया समाप्त झाल्याचा अर्थबोध होत असेल तर त्या प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग म्हणायचे. इथे पहिले उदाहरण घेऊ. त्याचा पेरू खाऊन झाला. या वाक्यामधली क्रिया संपलेली आहे, समाप्त झालेली आहे. त्याचा पेरू खाऊन झाला म्हणजे त्याने पेरू खाऊन टाकलेला आहे. समापन म्हणजे समाप्त. त्याचा पेरू खाऊन झाला म्हणजे त्याची क्रिया, या वाक्याची जी क्रिया आहे ती समाप्त झालेली आहे. म्हणजेच वाक्यातली क्रिया जर समाप्त झाल्याचा अर्थबोध होत असेल तर त्या प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणायचे. दुसरं उदाहरण घेऊया. तिचा गृहपाठ लिहून झाला. म्हणजे गृहपाठ लिहिण्याची जी क्रिया आहे ती समापन म्हणजेच समाप्त झाली आहे. म्हणजे या वाक्याचा प्रयोग समापन कर्मणी प्रयोग आहे. त्यानंतर कर्मणी प्रयोगाचा तिसरा प्रकार आहे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग. याच्यातले दोन शब्द पकडायचे. पहिला शब्द पकडायचा प्राचीन आणि दुसरा शब्द पकडायचा आहे पुराण. प्राचीन आणि पुराण. पुराण म्हणजे जुने, प्राचीन म्हणजे सुद्धा जुनेच. यावरून एखाद्या वाक्यामध्ये जर पुराणामधील शब्द वापरले असतील, जसं कर्म झालं, कर्ण झालं, त्वा झालं, द्विजी झालं, मनिजेलो झालं, म्हणजे असे काही शब्द जर एखाद्या वाक्यामध्ये पुराण काळातील शब्द जर वापरले असतील तर त्या प्रयोगाला पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग म्हणायचे. पहिलं वाक्य पाहू. त्वा काय कर्म करीजे. मराठीत जर आपल्याला उच्चार करायचा असेल तर आपण काय म्हणू? तू काय काम करणार. पण इथे तसे म्हटलेले नाही. तर काय म्हटले आहे? त्वा काय कर्म करीजे. म्हणजे हे वाक्य प्राचीन वाक्य आहे. प्राचीन वाक्य म्हणजेच हे पुराण काळातील वाक्य आहे. त्वा काय कर्म करीजे. कारण करीजे, कर्म हे शब्द आपण आता वापरत नाही. हे आपण पूर्वी वापरायचो, पुराणामध्ये वापरायचो, प्राचीनमध्ये वापरायचो. म्हणून या प्रयोगाचा प्रकार प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग या पद्धतीने होईल. दुसरं वाक्य पहा. नाळे इंद्राशी असे बोलिजेले. म्हणजेच काय इथे प्राचीन शब्द आहे बोलिजेले. तर आपण म्हणतो बोलले किंवा बोललो. तर इथे बोलिजेले म्हणलेलं आहे. मग बोलिजेले हा शब्दप्रयोग आपण आता करतो का?
तर नाही. हा बोली गेलो शब्द प्राचीन काळामध्ये किंवा पुराण काळामध्ये वापरला जायचा. त्यानंतर तिसरं उदाहरण पहा. द्विजी निषिधा म्हणिजेलो. म्हणिजेलो म्हणजे म्हणालो. आपण काय म्हणतो? म्हणालो. पण इथे म्हणिजेलो म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे शब्द आहेत, जसे करिजे शब्द झालं, बोलिजेले शब्द झालं, म्हणिजेलो शब्द झालं, हे शब्द आता आपण वापरत नाहीत. हे शब्द प्राचीन किंवा पुराण काळामध्ये वापरले जायचे. म्हणून या वाक्यांचा जो प्रयोग आहे तो प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग आहे. फक्त तुम्ही हे शब्द लक्षात ठेवा. करिजे, बोलिजेलो, म्हणिजेलो हे शब्द प्राचीन काळामध्ये, पुराण काळामध्ये वापरले जायचे. म्हणून हे शब्द ज्या ज्या वाक्यांमध्ये दिसतील त्या त्या वाक्याचा जो प्रयोग असेल तो प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग असेल, असे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कर्मणी प्रयोगाचा जो चौथा प्रकार आहे तो आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग. एखाद्या वाक्यातील कर्म जर कर्त्याच्या जागी आले तर त्याला कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणायचे. उदाहरण घ्यायचे झाले तर उंदीर मांजराकडून मारला गेला. हे वाक्य मांजराने उंदीर मारला या पद्धतीचं आहे. या वाक्यात कर्ता कोण आहे? मांजर. कर्म कोण आहे? उंदीर. आणि क्रियापद आहे मारला. म्हणजेच पहा, या वाक्यातला जो कर्म आहे उंदीर तो कर्त्याच्या जागी आला आहे, म्हणजेच मांजराच्या जागी आला आहे. म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये कर्म कर्त्याच्या जागी येऊन क्रिया घडत असेल, म्हणजेच कर्त्याच्या अगोदर कर्म येऊन वाक्यात झालेली क्रिया दाखवली जाते, त्या प्रयोगाला कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. त्यानंतर दुसरे उदाहरण घेऊ. चोर पोलिसाकडून पकडला गेला. वास्तविक पोलिसाने चोर पकडला या पद्धतीचं हे वाक्य आहे. या वाक्यामधला कर्म कोण आहे? चोर. आता हा कर्म कर्त्याच्या अगोदर येतो. म्हणजेच पहा, पोलीस या वाक्यातला कर्ता आहे, पण पहिल्या वाक्यात तो कर्माच्या जागी आला आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या अगोदर कर्म येतो त्या प्रयोगाला कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणायचे. त्यानंतर कर्मणी प्रयोगाचा शेवटचा पाचवा प्रकार आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. यामध्ये पहा, शब्द आलेला आहे प्रधान आणि कर्तृ. प्रधान म्हणजे प्रथम, कर्तृ म्हणजे कर्ता. ज्या वाक्यामध्ये कर्ता प्रथम येतो आणि त्या कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो तर त्या वाक्याचा जो प्रकार आहे तो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. जसे पहिले उदाहरण पहा, त्याने पुस्तक वाचले. या वाक्यामध्ये जो कर्ता आहे त्याने हा प्रथमांत आहे. याला प्रत्यय लागलेला आहे ने. त्याने म्हणजे वाक्यातला प्रधान कोण आहे? कर्ता आहे. आणि कर्त्याला ने हा प्रत्यय लागला आहे. म्हणून या वाक्याचा जो प्रकार आहे तो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. दुसरे उदाहरण पहा, रामाने धनुष्य मोडले. या वाक्यामध्ये धनुष्य तोडणारा जो राम आहे तो प्रधान आहे आणि त्याला ने हा प्रत्यय लागला आहे. वाक्यामध्ये कर्ता प्रधान असून कर्त्याला ने हा प्रत्यय लागतो तर त्या वाक्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणू. त्यानंतर तिसरे उदाहरण पहा, तिने पुस्तक वाचले.
या वाक्यामध्ये सुद्धा कर्त्याला ने हा प्रत्यय लागून कर्ता प्रथम आलेला आहे, प्रधान आहे. तर या सर्व वाक्यांचा जो काही प्रयोग आहे तो प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे.